नमस्कार मंडळी, चला तर बनवूया टोमॅटोचं सार. चांगले लाल लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आणि शेगडीवरती जाळ्याच्या साहाय्याने भाजून घ्यायचे. आणि हे भाजताना चिमट्याचा वापर करायचा, जेणेकरून आपला हातही भाजणार नाही. भाजून झालं की आपला गॅस बंद करायचा आहे आणि तसंच आपल्याला अ, गॅसवरती ते ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने. आता हे थंड झाले, की आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे किंवा एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि जे टोमॅटो आहेत, त्याचं आपल्याला साल काढायचे आहेत. साल काढून झाले, की एक वाटीभर बऱ्यापैकी म्हणजे जेवढे टोमॅटो आहेत तेवढेच प्रकारचं खोबरं घ्यायचं आहे, ओला नारळ किसलेला आणि जिरं आणि हे सगळं आपल्याला छान मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून झालं, की एका भांड्यामध्ये आपल्याला फोडणीचं साहित्य फोडणी घालायची आहे आपल्याला. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि जी आपली नेहमीची फोडणी असते ज्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता हे ॲड करायचं आहे. आता रोजच्या डाळीचं आपल्याला खाऊन कंटाळा आला असेल तर पर्याय म्हणून हे टोमॅटोचं सार आपण करू शकता. गरम-गरम भात, तूप आणि टोमॅटो सार अतिशय सुंदर कॉम्बिनेशन लागतं. आता हे सगळं फोडणीचं साहित्य टाकून झालं की लगेचच लाल तिखट टाकायचं आहे गॅस बारीक करून आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे बारीक मिक्सरमधून टोमॅटोचं आणि खोबऱ्याचं ते लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरचं भांडं विसळून आपल्याला त्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. गॅस पुन्हा मोठा करायचा आहे आणि छान उकळी येऊन द्यायची आहे. उकळी यायला लागली की आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी बऱ्यापैकी म्हणजे अर्धी पातेली वगैरे तरी मी पाणी त्यात टाकलेलं आहे. तेवढं टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचं आहे. साखर थोडी बऱ्यापैकी जास्त टाकली मी, कारण टोमॅटो थोडेसे आंबट असतात. त्यामुळे आंबट, तिखट, गोड असं हे टोमॅटोचं सार लागतं. तर आवडल्यास नक्की ट्राय करा आणि कळवा. धन्यवाद. तयार आहे टोमॅटोचं सार.